संजय डमके, कसं वाटतं तुम्हाला संघ जिंकला त्याबद्दल? अरे खूप आनंद, खूप ना आनंद, खूप आनंद. काय सांगाल? उपटी ना उभा चिरला असं. वेलकम बॅक गाईज, संजय डमके ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. तर माझ्या मागं कोण आहे? अरे गुड्डू. गुड्डू, आता आपण कोणते मॅच आहेत आपली? पहिला मॅच आपली सेमीफायनलची. तर आता याच्यानंतर मॅच आहे आदिवली वर्सेस. तर आता पहिली क्वालिफायरची मॅच चालू आहे. दसई वर्सेस खातिवली, आणि जो जिंकल तो फायनलला जाईल. आणि त्याच्यानंतर मग आमची दुसरी मॅच आहे पलटोली वर्सेस आदिवली. तर भरपूर दिवसानंतर आपला क्रिकेटचं बघा ना, आमचे कॅप्टन इकडे समीर फॉर्म मध्ये असलेला प्लेअर आहे, बघा कसा आहे. आणि त्यानंतर इकडे हर्षल, आज फॉर्म मध्ये ना हर्षल आहे, थोडासा नाराज आहे, खापार आला त्याच्या, पण तरी ठीक आहे. तिकडे संध्याचा चाललं जगदीश. आणि आमचे मालक, कशा खेळाची अपेक्षा आहे तुम्हाला? आज का फायनल मारणार ना, बरोबर आहे. विश्वास आहे इकडे. आणि इकडे आमचे प्रेक्षक पण आले भरपूर. आणि इकडे ते बारीक बारीक ट्रॉफ्या पण आहेत, बारीक आहेत ट्रॉफ्या ना. तिकडे लाईव्ह आहे आमचे बॉलर समीर डमके, ओपनर, कॅप्टन. चला आता मॅच लागेल आपली. एक इनिंग झाल्यावर भेटू, नाहीतर डायरेक्ट सेकंड इनिंग झाल्यावर भेटू. सो गाईज, फायनली रिंगरॉंग स्पोर्ट्स पार्टोली फायनल जिंकलेले. सेमी फायनल वन साइड जिंकलो, पण फायनल बघण्यासारखी झाली. आणि एक मिनिट, फायनल जिंकल्यावर आमची सगळी इकडे आनंद झाले. नवीन आमचा ब्लॉगर हर्षलने एकदम चांगली गोलंदाजी केली हर्षलने. आणि अब्बा, कसं काय वाटतं आता? एक नंबर ना. 3 किलो द्राक्षांची भावर आहे. आणि हीच ती ग्लास द्राक्ष राहिल्यात. कुमार धर आपला, कुमार. अरे मला पण नाचायचे. आणि आमचं प्रेक्षक राजा इकडे दोन शब्द. काय पैसा वसूल, पेट्रोलचे पैसे वसूल झालं. तुम्ही त्या मागच्या वेळेस भारी बोलले, आता परत काहीतरी बोला ना. काय ना मजा मजा अब्बा. हो, जुने स्पॉन्सर आहेत. मी काहीतरी बोला, कसं वाटतंय? संघ जिंका काय मस्त ना. आणि सगळे इकडे आले इकडं. आणि हा खेळाडू सुद्धा आपल्या ब्लॉग मध्ये घेत नाही. फायनल वर तुम्ही टाकली, कसं वाटतंय तुम्हाला? थोडीशी पाटली होती, 6-20 होतं. काय काय तो डान्स दाखव, एक डान्स, एक हो दे डान्स. चला चला. आणि कॅप्टन खंबीर गनिमी गावा. आणि इकडं फायनली सर्व संघ झालेला आहे. ब्लॉग आपला बारीक झाला, पण ठीक आहे, लहान झाला. आणि ओपोनंट टीम होती, ते पण चांगले खेळले. काटिवली मस्त टीम होती, त्यांचं पण अभिनंदन. बॅट्समन ठरतोय, नक्कीच त्याची बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटिंगचा धावा आला 119 धावा. असं खेळाडू आहे पटोली संघाचा समीर डमके ठरतोय. शाबाश शाबाश शाबाश. समीर डमके. आणि नक्कीच मी युवा उद्योजक योगेश दादांना विनंती करतो. आणि पलटोली संघाचे खंदे समर्थक नाना, 2 शब्द बोला. 2 शब्द नाना, 2 शब्द नाना, 2 शब्द. चेंडू कसा मारलाय, चेंडू कुठे गेला, कुठे लँड झाला, बस. तुम्ही काय बोला? हल्दीना जायचे, हल्दीना जायचे, लग्नाला. गुड्डू सर, काय वाटतं? नक्कीच या ग्राउंडवर आमचा रेकॉर्ड होता.
बक्षीस मारला होता, परंतु आता आम्ही फायनल डायरेक्ट फायनल मारली, याचा खूप आनंद आहे आम्हाला. बंगार बंगार वागल. तर चला, आणि संजय डमके, कसं वाटतं तुम्हाला संघ जिंकला त्याबद्दल? अरे खूप आनंद, खूप ना आनंद, खूप आनंद. कारण दोघांना मी विनंती करतो आपण तर इकडे अर्चनाला बेस्ट बॉलरची हे भेटलाय. डोल्यात तुम्ही अश्रू बघू शकता, डोल्यात त्याचे अश्रू बघू शकता तुम्ही. बेस्ट बॉलर तर कॅप्टन, ज्यांचा कॅप्टन पुढे हे बालव, कॅप्टनला पुढे घे, कॅप्टनला पुढे जाऊ दे. चल पुढे, मला घेतलं ना तर घेतलं दाचा करतो. सर्वप्रथम या ठिकाणी आजचा ब्लॉग आपण इथेच संपू. बेस्ट बॉलर आपला टुर्नामेंट अर्चना डमके. तुम्ही एंड करा ना आपला ब्लॉग. नक्कीच वाटलं नव्हतं की बेस्ट बॉलर भेटेल. नाही काय, पण परफॉर्मन्स चांगला होता आणि टुर्नामेंट पण चांगली गेली. आणि खरं तर आम्ही इकडे येणार नव्हतो, पण अचानक लेट एंट्री झाली आमची. मीटिंग संघामध्ये आलो होतो आम्ही. चांगला परफॉर्मन्स झाला, खरंच खूप चांगलं वाटतं. पुढे त्याची कॅच घेतली त्याबद्दल काय सांगाल? कॅच जर सोडली असती ना, उठती पडली उपटी ना, उभा चिरला असं. कापडीच फोडली असते. आणि इट्स गौरव काहीच नाही केला, माझ्याकडे एकच बॉल आला जाऊचं काय. आणि कुमार, त्या क्लिपा कापून आणि कुमार डमके ब्लॉग्सला तुम्ही सबस्क्राईब करा, त्या व्हिडिओ पाठवा मला. तर चला, खेळ नाही त्याचं नाव आहे रे, आम्ही शेखर खासदार चषक. आपण इथे एंड करू. पटोली संघ विनर संघ या स्पर्धेचा सर्वप्रथम हे पारितोषिक देण्यासाठी आणि सर्व संघ चला आपण या ठिकाणी यायचं.